आज आपण आलो आहोत शाहिद भाई मुलांनी नाट्यपुते यांच्या गोट्यावर तुम्ही बघू शकता, ज्याने आदत मध्ये धुमाकूळ घातला असा सचिन आज दुसऱ्यामध्ये तीच कमाल करतोय. शाहिद भाई नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, आज काल मैदान झालं, आनंद वेगळा होता, तुम्ही नव्हता पण मैदानामध्ये. मला वाटतं 2-3 मैदान झालते. तीन मैदानाला मला वाटतं एक मैदान 3 नंबर केला, एक मैदानाला क्वार्टरला राहिलो. आमचे 2-3 मैदानाला आमची थोडीशी काय गोष्टीच्या अडचणी आल्या होत्या, त्यावर दोन्ही नंदी आणि त्या एवढ्या अडचणीतून दोन्ही नंदींनी आपल्याला परत 1 नंबर करून म्हणजे सगळ्या त्यांच्या चाहत्या वर्गाला किंवा त्यांच्या सगळ्याच म्हणजे जेवढे प्रेम करते त्या दोन्ही नंदीवर, त्यांना एक वेगळा संदेश त्या दोन्ही नंदींनी नंतर दिला. कासेगाव मैदानामध्ये जेव्हा कडन सेमी लागला होता, अनेक जण बोलत होते की कडन लागू द्या पण गाडी लागेल, पण पुढे ते थोड्या तोंडावरतीच निकाल झाला. काय वाईट होत? काय आता वाईट वाटायची काही गरज नव्हती आणि कडन शेवटी कडच असते. आता भले भले लोक म्हणतात की कडने पळणार नाही, पण किती जरी केलं तर एक रेव्याचं मैदान म्हणजे मातीचं मैदान होतं, पल्ला जास्त होता आणि त्यात 2 आपली वासरच आहेत. किती जरी काही केलं तर 2 वासरच आहेत. त्या वासरांनी कडने एवढी मोठी टक्कर दिली ओपनच्या मैदानात, ते सुद्धा त्यांच्यासाठी थोडस चॅलेंज होतं आणि बऱ्याचशा लोकांचं मत होतं की गाडी हेच लागणार, परंतु काय गाडी सुटताना पण लेट सुटली आणि थोडस काय पब्लिक पण मध्ये थोडं सचिनवर आल्यामुळं थोडं 19-20 झाली. त्यामुळं पब्लिक मुळे कुठे ते चांगल्या गाडीचं नुकसान होत आहे. 100% चांगल्या गाड्यांचं म्हणजे बरेचशा आता आपण बऱ्याचदा बघितलं, आज आपण ज्याला देव मानतो बकासूर, त्या बी गाडीवर मला आता चाहत्यांचं असं काही नसतं की ही गाडी फॉल करायची म्हणून चाहते काही घुसत नाहीत. एक त्यांचं प्रेम असतं, त्यांची एक आवड असते आणि तसंच या दोन्ही नंदीवर बी चाहत्यांचं प्रेम होतं. त्या प्रेमापोटीच चाहता वर्ग ते पुढे आला, परंतु चाहत्या वर्गाने थोडस समजून घेतलं पाहिजे की आपल्याच नंदीवर म्हणजे आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच नंदीवर अन्याय होतो. त्यामुळं थोडस समजून घेतलं पाहिजे चाहत्या वर्गाने. कुठे ते पब्लिक मुळे चांगल्या गाडीचं नुकसान होतं. बाक्यासोबत अनेक वेळा झाले, कुठे ते सचिन सोबत पण आणि लक्ष सोबत पण त्या दिवशी कासेगाव मध्ये झालं. आता सचिन बरोबर बी मला वाटतं हे 3रं-4थं मैदान आहे. सर्जा बरोबर ह्याच्यानं मैदानावर आपल्या कोलदावड्याचं मैदान होतं, देवाभाऊ केसरी, त्या ठिकाणी बी फायनलला 1 नंबर तास, सेमीला 2 नंबर तास, त्या ठिकाणी बी कड. नंतर राहटणीच्या मैदानाला गेलो, राहटणीला बी गट कडनी, सेमी कडनी आणि फायनल हे कडनी. पुन्हा ती गाडी कमीत कमी 1 महिना 2 महिन्याने दिसते, लगेच दिसत नाही, पण तुम्ही लगेच तेच गाडी औंधाला पळवण्याचा निर्णय कसा काय घेतला? आम्ही अजून पण सांगतो, आम्ही नवनाथ शेठ असतील, नंतर आम्ही असो, आमचे पाटील साहेब असतील आकाशनगरचे, राजू पाटील किंवा आमचे बल्लाळ सर असतील, हे सगळ्यांचं आमचा एक परिवार असल्यासारखं आहे. आणि आम्हाला हे असं नाही की 1-2 गाडी एकदा गाडीनं मार खाल्ला म्हणून ती गाडी फोडणं किंवा काय करणं, ही भावना जर ठेवली तर थोडस ते चुकीची वाटते. आणि खरंच असं आत्ताच्या परिस्थितीला अशी परिस्थिती चालली की गाडीनं थोडं 19-20 झालं तर गाडी लगेच फोडण्याची लोक चूक करतात. परंतु ही गाडी पहिल्यापासून गटून पळती, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे ही गाडी ज्या वेळेस पळती त्या वेळेस काहीतरी नवीन इतिहास घडवती. त्यामुळं म्हणजे अशी आम्ही हे चुकून पण हे निर्णय कधी घेणार नाही की वेगवेगळ्या पायऱ्यात पाळण्याचा. आता एक वेगवेगळ्या पायऱ्यात पळणार, पण ते सामंजस्यपणाने पळणार की एखाद्या वेळेस असं तुम्ही एका वेगळ्या पायऱ्यात पळा, आम्ही एका वेगळ्या, अशी गाडी फोडून तर आम्ही कधी नाही होणार आमच्याकडून. अनेक जण बोलत होते की ही गाडी पल्ल्याला पळते, पण औंध मैदानाचा पल्ला कमी होता, तिथे पण गाडी छान पळाली. गट सेमी फायनल चांगले पळाली गाडी, काय सांगा? गाडी कशी असू द्या, पल्ला कमी असू द्या नाही तर जास्त असू द्या, गाडी गटून पळते आपली आणि गाडी जरी सचिन खालनी गाडी
एक 60-70% सचिन बी खालनं गाडी सोडत नाही कुठली दुसरी गाडी. आणि लक्ष हा लक्षाचं काम पुढच्या निकालाला दाखवून देतो. तो बादशाह निकालाचा बादशाह म्हणते लक्षाला. त्यामुळे हे दोन्ही गाडी गटून पळते आणि दोन्ही गाडी कधीच निकाल शक्यतो सहजासहजी सोडत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे औंधच मैदान आहे जिथे एका सीमेमध्ये वेगवेगळ्या नंदींसोबत पाहिले होते, लढत झाली होती आणि औंधच्याच मैदानामध्ये सोबत पोहून एक नंबर. काय सांग? ते ते आमच्या प्रेमापोटीच झालेलं होतं. दोन नंदींबरोबर दोन आम्हाला पैरे. आणि सचिनला बी थोडस एक म्हणजे आपण शब्द दिलेला होता आणि ह्यांना शेवया बनणार, त्यामुळे आपण पाखऱ्या बरोबर पळणार होतो. आणि त्यांचे पाहुणे होते ते बावऱ्यावाले लक्षाचे हे, त्यांना पण एकदा नंदी द्यायचा होता. मग त्यामुळे ह्या दोन्ही गाड्या चांगल्या पळत्याला म्हणून दोन्ही गाड्या पळवल्या होत्या. आता योगायोगाने एकाच सेमीत आलो आणि त्यातही आम्हाला थोडी सचिनला कड आली आणि दोन्ही भावाभावांनी मैत्रीपूर्ण तिथं लढत झाली. दोघांची चांगली म्हणजे प्रेक्षणीय लढत झाली तिथं. सगळ्यांनाच त्या लढतीचा सर्वांनीच म्हणजे आनंद घेतला. तिथं आम्ही मुलाखत पण घेतली होती. तेव्हा तुम्ही सचिनला घेऊन म्हणजे त्यांनी स्वतःहून बोलवलं की सचिन आल्याशिवाय आम्ही मुलाखत देणार नाही लक्षाची. एक भावाभावाची लढत झाली, सचिन असले होते मुलाखत आणि सचिन घेऊन आल्याशिवाय मुलाखत दिली नव्हती त्यांनी. आम्ही कधीच ह्या दोन्ही नंदींना फरक समजत नाही. हे दोघं आमची दोन्ही नंदी एकाच म्हणजे बस सख्खे भाऊच आहेत. ती दोन्ही असल्यास अशीच आहेत आणि आम्ही कधी ह्यांना वेगळं समजलं नाही आणि कधी वेगळं करणार पण नाही त्या दोघा नंदीपासून. सचिन सोबत एवढे अनेक घटना घडल्या, दुःखद घटना घडल्या, पण त्यातनं पण नीट होऊन पुन्हा तुमचं नाव जायला त्या मैदानात टिकवायचा प्रयत्न चालू आहे त्याचा. सचिनवर इतक्या आणीबाणी आलेल्या असताना सचिन एवढ्या म्हणजे संकटातून तोंड देत आज राटणीसारख्या महाराष्ट्र केसरीच्या मैदानाला एक नंबर करून त्यांनी ते सगळं काही जे काय आहे ते सिद्ध करून दाखवलं की मला किती जरी काय संकट आली तरी मी मालकासाठी किंवा मालकाचं नाव वर ठेवण्यासाठी मी त्या ठिकाणी तत्पर उभा राहणार. आता हा काय म्हणजे सचिन पळतोय, नाव होतंय, हा आताचा काय, पण सचिन घेतल्यानंतर काय वाटत होतं? एवढं नाव आता आहे पण तेव्हा काय मनात चाललं होतं? असं काहीच नव्हतं. पण एक सचिन ज्यावेळेस खरेदी करायचा त्यावेळेस बी माझी सचिनची खरेदी करायचं डोक्यात म्हणजे 19-20चा विचार चालू होता. मी माझ्या 2 मित्रांना कॉल केले होते की एक नंदी म्हणजे आदत वासरू आहे आणि तुम्ही ते म्हणजे खरेदी करताय का? वस्तू चांगली आहे आणि घ्या. म्हणजे असं माझं सुरुवातीला असं विचार बी नव्हता की हे नंदी आपण आपल्याकडे ठेवू म्हणून. का तर माझ्याकडे ऑलरेडी एक 4-5 नंदी होते, त्यामुळे मी पण ह्यात नौका होतो. एवढं काही त्या क्षेत्रातली एवढी माहिती नव्हती. त्यातून पण डेअरिंग केली मी आणि सचिनला दावणीला आपल्या ठेवला होता. सचिन कुठे बघितला होता? म्हणजे पळत होता सचिन पहिला, बघितला कुठे होता तुम्ही? काय सचिनला असं कुठंच बघितला नव्हता. म्हणजे पहिला माझा देवा नावाचा नंदी घेतला होता. देवाभाऊ जाधव म्हणून आहेत जालन्याची वखारीची. त्यांची पहिला नंदी आपण दुसरा घेतला होता देवा म्हणून नावाचा. मग त्यावेळेस काय व्हायचं, थोडं पायऱ्याला अडचणी यायच्या, काय गोष्टीला अडचणी यायच्या. मग देवाभाऊचाच एक वेळ मला फोन आला, बाय म्हणले असं असं एक आदत वासरू आहे आणि आपली घरचीच गाडी बनल, मी घेऊन येऊ का? तर मी म्हणलं देवाभाऊ आता तर आपल्या पैसे 4-5 नंदी आहेत, आता एवढं घेण्यात काय नाही. म्हणलं तुम्ही बघा तरी इथं आल्यानंतर तुम्हाला आवडलं तर. आणि ज्यावेळेस सचिन इथं आला, आम्ही ह्याच्या मला वाटतंय वावर एरियाला मैदान होतं आदतचं, त्या ठिकाणी त्याला पळताना बघितलं आणि एक मनच पलटलं त्यांनी. आणि असं का वाटत होतं सचिनला, म्हणजे त्यावेळेस वाटलं की सचिन काहीतरी आपल्यापाशी करल आणि सचिन एक म्हणजे आपलासा वाटायला लागला आम्हाला त्यावेळेस. मग त्यावेळेस मला वाटतं मी त्यांच्या किमतीपेक्षा एक 1.5 ते पावणे 2 लाख रुपये मी जास्त देऊन सचिनला परत घेतलेला आहे. आता तुमचा एवढा मोठा व्यवसाय आहे, व्यवसायातून कुठे ते छंद जोपासताय, काय सांगाल? आता ह्या व्यवसायातून थोडस विरोगा म्हणून आपण करत होतो ह्या गोष्टी. पण आज सचिनने इतकं मोठे ह्याच्यात नेलं हा व्यवसाय, म्हणजे त्या सचिनच्या पुढे आता मला तर कुठेतरी असा हा वाटायला लागला. पण सचिननं खरंच एक
मी हा व्यवसाय करून मी माझ्या गावापुरता किंवा एक आसपास खेडेगावापुरता नावरूपीला होतो. आणि या सचिननं मला आल्यापासून एक महाराष्ट्रात माझी एक हॉटेल सागरची आणि शाहीद मुलांनीची एक वेगळी ओळख करून दिली. त्यामुळं आज ह्या व्यवसायातून मी थोडासा एक आता असं म्हणजे 20-30% वेळ काढून आम्ही हे नाद जोपासतो. अ, आता तुमच्या व्यवसायातून अनेक ओळखी होत्या, पण सचिननं जी ओळख केली त्याबद्दल काय सांगाल? कारण ही ओळख म्हणजे माझ्या भूतोना भविष्य म्हणजे कधीच माझी एवढी प्रसिद्धी एवढी ओळख किंवा एवढ्या तुमच्यासारख्या लोकांची गाठी बिटी हा क्षेत्र नसता जर सचिन जर माझ्याकडे नसता तर हे शक्यच नव्हतं. एक नंदी काय करू शकतो ते सचिन आपल्याला दाखवून दिलं की ऑल महाराष्ट्र हा शाहीद मुलांनी किंवा हॉटेल सागर किंवा नातेपुते हे गाव त्यांनी झळकवलं आणि एक नंदी कुठं नेऊ शकतो कुणाला कुठं नेऊ शकतो हे सचिनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल. सचिन पोहोचतोय आता दुसरा झालाय. आदत मध्ये जे स्पीड होतं तेच आता दुसऱ्यामध्ये लावते. काय सांगाल? कारण दात लावून त्याने एक नंबर केलेला आहे मैदानामध्ये. त्याच्यात एक गुणधर्मच वेगळा हे होते तो असा तर कोणालाच वाटत नाही हा पोहतो किंवा काय नाही. आता कितीतरी लोक येते तिथे छातीवर घेतो हे सचिन असा म्हणजे त्याच्या इथं बसलेली इथली परिस्थिती बघितली तर त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की हा सचिन तिथं पळत असेल म्हणून. पण तो असा मैदानात गेल्यानंतर त्याचं जे एक रूप वेगळं असतं ते रूपच खरं वेगळं असतं आणि त्या वेगळ्या रूपात तो दहशत ठेवतो त्याची. एक प्रश्न म्हणजे मला अनेक जणांचा मेसेज येतात की बैलगाड्यातला देव बकासूर आणि सचिन ही जोडी कधी पळताना बघायला भेटेल किंवा बिनजोडचा बादशाह मथुर ही जोडी. कारण त्या दिवशी मला वाटते काशेगावला दादा आले होते सुट्टीला. काय सांगाल? 100% ह्या जोड तर पळणारच आहेत. वेळ काळानुसार ह्या जोडी बी आपल्या पळताना दिसते. आता योग आला पाहिजे त्या योगानुसार आपण कुठं ना कुठं ज्या दिवशी दादांची मर्जी असेल मामांची मर्जी असेल त्या दिवशी आपली गाडी पळताना दिसेल एक वेळ 100%. एक वेळेस मला वाटतं तुमचं नियोजन पण झालं होतं. मथुरचं आपलं नियोजन झालेलं होतं सचिनचं मथुरचं नियोजन झालेलं होतं पण योगायोगाने ते मैदानच कॅन्सल झालं आणि त्याच्यानंतर सचिन आजारी पडला त्यामुळे ते जरा थोडस पेंडिंगला राहिलं ते तसंच राहून गेले पण लवकरच ही जोड एका जोट्यात पळताना दिसेल. सगळ्यात म्हणजे तुम्ही आता बोलला की थोडस तब्येत नीट नव्हती. आता तुम्ही मुलाखत मध्ये सांगितलं की बाबा त्या पोटातून काय निघालं काय नाही. काय सांगाल की बाबा एवढं दुखापतीतून तो तुमच्या नावासाठी पोहोचते? आज खरंच त्याचं म्हणजे म्हणाल एवढं ऋणी आहे आपण की आज एवढा मोठा त्याच्या घातपात असताना आज आपल्याला साधा 1-2 टाके पडले तर आपण 1-2 वर्ष उठत नाही आतून. आज तो एवढे टाके घेऊन एवढ्या गोष्टी त्याला हे असताना सुद्धा आज एका महिन्यात त्यांनी परत कमबॅक करून एक नंबर करून कंटिन्यू तेव्हापासून म्हणजे जसा तो आजारातून उठलाय तसा तो गुलालात आहे. भले मी माझी म्हणजे अपेक्षा अशी काय नाही की रोज एक नंबर त्यांनी करावा पण त्यांनी अजूनपर्यंत एकही गुलाल असा सोडला नाही की एकही मैदान आला नाही बिगर गुलालाचा घरी आलाय. जेव्हा हे माहीत पडलेलं की त्या पोट्यामध्ये हे आहे, काय चाललेलं मनात काय चालू होतं? कारण एवढा आवडतं आपलं नंदी एवढं नाव केलेलं आणि अचानकच ही दुःखद घटना त्यासोबत. खूप वाईट वाटलं होतं ज्यावेळेस ते आम्हाला कळालं असं म्हणजे ज्यावेळेस त्याचे एक्सरे वगैरे काढले त्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस ते आम्ही पाहिले सगळ्या गोष्टी तर खरंच म्हणजे असं डोळ्यात पाणी थांबत नव्हतं. का तर आज एवढ्या चांगल्या म्हणजे एवढ्या हे नंदीवर अशी वाईट वेळ येणं हे थोडस चुकीचीच होती आणि ती एक मनाला अशी लागणारी गोष्ट होती. परंतु परमेश्वराची इच्छा म्हणा की त्यातून पण त्या नंदीला असं सुखरूप परमेश्वरांनी महादेवाने त्याला सुखरूप ठेवलं आणि तो परत आहे त्या जोशात आहे त्या हे जोमात तो पळायला लागला त्याचं आम्हाला सार्थ अभिमान. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठीमागे एक नवीन नंदी दिसतोय तुमच्या दावणीला. काय सांगाल त्याबद्दल? कारण आपण बोलतोय त्याचं लक्ष सगळं आपल्याकडेच आहे. ते आता नवीन खरेदी केलेली आहे आपण. काय नाव आहे? वादळ नाव आहे त्याचं. वादळ नाव आहे. हा कधी घेतला होता काय? एका 10-12 दिवस झालेत 12-13 दिवस झालेत आता त्याला घेऊन. आता किती जाते? दुसरा? आता दुसरा आपल्या इथं आल्यानंतर दात लावलाय त्यांनी. किती मैदान झाले पाहिजे तुमच्याकडे? हे मैदान आता दात लावला त्यात आणला प्रवास थोडस त्याच्यामुळे थांबवलाय परंतु आहे
लवकरच तो दिसेल मैदानात. म्हणजे सचिन आणि वादळ सोबत दिसतील. घरचा साज तर पळताना दिसेलच, परंतु त्याच्या बरोबर आहे ही जोड तर ती आम्ही शक्यतो नाही फोडणार. आणि चुकून एखादं मैदान त्याच्या नशिबी आलं तर पळवू आपण. खूप साऱ्या लोकांची इच्छा म्हणजे ह्या दोन्ही नंदीवर होत्या. चाहता वर्ग खूप सारा होता आणि खरंच ते जसं ती गाडी नाही तिथं थोडी गाडीनं मार खाल्ला, पण तिथून बरंच चाहता वर्ग तिथून त्या ठिकाणाहून सचिनच्या पाठीमागे, सचिन लक्षाच्या पाठीमागे येऊन तिथून निघून गेलं. कारण त्या मैदानामध्ये खास सचिन आणि लक्ष पळणार हे माहित पडल्यामुळे लांबून बघण्यासाठी आले होते. खूप सारे लोक लांबून एका जालन्याकडचे लोक किंवा अजून त्या तुळजापूरची म्हणजे सचिनचे चाहता वर्ग आहे, लष्करी म्हणून आहे, तिकडून जालन्याचे लोक होते. ते आवर्जून त्याला पाहण्यासाठी आज कमीत कमी 400-500 किलोमीटर वरून आलेले होते. परंतु त्यांचा थोडासा तिथं कुठेतरी हे कड लागल्यामुळं थोडासा नाराजगी झाली. परंतु नाराजगी म्हणायची नाही, तिथं आपण क्वार्टरला गुलाला पात्र राहिलेलो, ते आपल्यासाठी ते गुलाल सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. आता तुम्ही बोलला की मगाशी की सचिन मैदान असलं की सचिन तुम्ही कमीत कमी 7-8 दिवसाच्या गॅपनच काढता, पण हो. कंटिन्यू फोन येतात की बाबा आज मैदानात सचिन आहे का म्हणून. आता असं झालेलं आहे की आमचे पाहुणे म्हणजे पाहुणे जे आहेत आता ह्या आमचा आणि बैलगाडी क्षेत्राचा म्हणजे आमच्या कसलाच ह्यांच्याशी हे कसलाच गंध नसणारे आम्ही फॅमिली आहे. बैलगाडी हा क्षेत्र आमच्या आयुष्यात कधीच नव्हता. पहिल्यांदाच ह्या वर्ष 1.5 वर्षात आम्ही बैलगाडी क्षेत्रात आलोय आणि हे जसा सचिन पळायला लागलाय असे आमचे बरेचसे पाहुणे म्हणा किंवा सगळे असे जवळपासचे आमच्या ह्याच्यातील लोक असतील तर त्यांची इतकी आवड निर्माण झाली बैलगाडीबद्दल की त्यांना माहित बी नसतं की बैल बाबा रोज पळत नसतो. तर रोज सकाळी कंटिन्यू मला एक 4-5 लोकांचे तरी कॉल येतात की आज कुठं बैल गेलाय का. म्हणजे इतकं असं एक नंदींबरोबर प्रेम, नंदीबद्दल प्रेम किंवा काही गोष्टी वाढत गेले. सचिननं तुमची ओळख सगळीकडेच केलेली आहे. सगळीकडे केली. आणि तुम्ही मगाशी बोलत होता की पाहुण्यांमध्ये म्हणा किंवा येतंय, तुमच्यामुळे सगळ्यांना नाद लागलेला आहे गरज बैलगाड्याचा. लागलाय. आता आमची एक अशा म्हणजे ह्यात पहिले कधी अशी वासरं वगैरे आणायची म्हणजे लोकांना एवढा छंद नव्हता, परंतु आता प्रत्येकाच्या घरटी वासरं झालीत आणि मी 100% ह्या गोष्टीला सहमत आहे की ह्या एका सचिनमुळे एक गोश म्हणा इतका वाढ म्हणजे चांगल्या पद्धतीने इथं हे व्हायला लागलं की खूप सारे नंदी इथं आज सांभाळण्यात चालू झाले.